नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये काय गोंधळ झालेला आहे. म्हणजेच हा जो सचिन आहे तो अस्मिता ताईला फसवत आहे. अस्मिता ताईच जे म्हणणं आहे ते खरं आहे हे आता इकडे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सुमनने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावरून आता सुमनने जी काही ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यावरून सुमनने नागराजची जी वाट लावलेली आहे तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा भाग खूप जबरदस्त आहे, त्यामुळे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात. याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता अर्जुन हा नागराजच्या मागे आलेला असतो. नागराज कुठे गेला आहे, त्याचं काय चाललंय हे जाणून घ्यायचं असतं, म्हणून अर्जुन नागराजच्या मागे मागे आलेला असतो. मग नागराज केपल जो कॅफे आहे तिथून आता तो बाहेर येत असतो. त्याच्या हातामध्ये एक पारसलं असत. खरं तर नागराज हा तिथे दारू घेण्यासाठीच गेलेला आहे. ही गोष्टही तेवढीच खरी असते. नागराज तिथून बाहेर पडत असतो आणि त्याचवेळी अर्जुनच त्याच्यावरती बारीक लक्ष असतं. अर्जुन आता नागराजच्या मागे मागे जाणार असतो, परंतु एक गोष्ट अशी घडते ज्याचा विचारही करू शकत नाही. अर्जुन तिथून निघालेला असतो, त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. या सगळ्या गोष्टी घडत आहेत, परंतु अचानक अर्जुनला एक गोष्ट दिसते, ती म्हणजे त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. कारण तो निघालेला असतो आणि अचानक त्याला दिसतो तो म्हणजे समोर सचिन बसलेला दिसते आणि अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण हा तर चेन्नईला गेला होता आणि मग इथे काय करतोय हा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं झालेलं आहे म्हणून हा इथे आहे. ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्याचवेळी अर्जुन पाहत राहतो. अर्जुनला स्पष्ट दिसत असतं त्याच्याबरोबर एक लेडीज बसलेली आहे आणि ते दोघंजण एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहेत. अर्जुनला हे पाहिल्यानंतर खरंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याला तर इतकं टेन्शन आलेलं असतं, त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे. या गोष्टीच त्याला कळत नसतात. तो म्हणत असतो की काय होऊन बसलंय हे सगळं. आणि इकडे सचिनची तर मजल इतक्या पुढे गेलेली असते की सचिनने साक्षीच्या गालांवरती हात ठेवलेला असतो. इथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्या पुढे आता त्याने साक्षीच्या गालांवरती किस करत असतो आणि ही गोष्ट अर्जुनला दिसते. फक्त अर्जुनला सचिन सोबत कोण मुलगी आहे ते मात्र दिसलेलं नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती असतं की तो कोणाबरोबर तरी तिथं आहे. तेव्हा मात्र त्याला एवढा त्रास व्हायला लागलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होते आणि या गोष्टी अशा पद्धतीने का घडतायत हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनचा राग अनावर झालेला असतो. तो तिथून निघत असतो आणि अचानक एक माणूस येऊन त्याला धडकतो आणि त्यावेळेस मात्र तो माणूस आता जातो, पण तिथे बसलेली जी मुलगी असते ती तिथून निघून जाते. ती मुलगी तिथून निघून गेलेली असते आणि अर्जुनला तिथे फक्त आता सचिन दिसू लागतो. म्हणजे सचिनच्या सोबतची साक्षी असते ती आतमध्ये गेलेली असते. अर्जुन आता त्याच्या मागे मागे जाऊ लागतो. अर्जुनच्या डोक्यात एकच विचार असतो की हे सगळं काय झालंय आणि कशामुळे काय होऊन बसलं हे माझ्या बहिणीच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय चुकीचं. हा राग अर्जुनच्या डोक्यात आलेला आहे. अर्जुन भयानक कसा चिडलेला असतो, त्याला कंट्रोलच होत नाहीये. त्याला एवढा राग आलेला असतो. इकडे नागराज हा दारू पित असतो आणि महिप्तला म्हणत असतो की महिप्त बघ आता काय हाल होतात तुझे, कारण तुझं तोंड लय चालत असतं. महिप्त म्हणत असतो की बरोबर आहे नागराज शेठ, हे सगळं तुमचं जे काही चाललेलं आहे ना ते तुमच्या पद्धतीने चाललेलं आहे, ते सगळं मला माहिती आहे. परंतु जे काही घडत आहे त्याच्यामध्ये माझं काय दोष आहे असं इकडे महिप्तला नागराज बोलत आहे. त्यांचं बोलणंच जसं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की नागराज त्या दिवशी ना ती गोळी ना लागायला पाहिजे होती,
ती गोळी लागली असती ना, मग सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या तरच हे सगळं व्यवस्थित होऊ शकलं असतं. नाही तर हे जे काही घडलेलं आहे ना, ते पूर्णपणे चुकीच आहे. खरं तर त्या दिवशी ती गोळी लागून तुमचा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता, असं म्हणत नागराजला तो बोलत असतो. नागराज म्हणत असतो की गेल्या 25 वर्षात तू मला कधी नागराज म्हणाला नव्हता, नागराज शेठ म्हणत होता, आणि आज तू मात्र मला नागराज अशी हाक मारत आहे. खरं तर नागराज अशी हाक मारल्यामुळे नागराजला राग आलेला असतो. इकडून प्रिया कॉल करत असते तेव्हा नागराज म्हणत असतो, बघितलं ना तिच्या कसा तडफडा होतोय, कशी फोनवर फोन करते मला. आणि मग इकडे नागराज त्याला म्हणत असतो की नाही उचलणार कसं आहे, ती चिचुंद्री, तिच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. तिच्यासारखी बाई मी आयुष्यात कधी पाहिलेली नाही. एवढी नालायक वृत्तीची ती बाई आहे, असे इकडे नागराज बोलत असतो. म्हणजे नागराजच म्हणणं आहे की मला अजिबात विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवरती, कारण ती मुलगी कशी आहे, ती बाई कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत, नेमक त्याच वेळेस आता सायली सुमनला ट्रेनिंग देत आहे. नागराजपासून स्वतःच रक्षण कसं करायचं, स्वतःच संरक्षण कसं करायचं या गोष्टी ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता ती सुमनला म्हणते की तुम्हाला कधीही काहीही गरज लागली, अगदी अर्ध्या रात्री गरज लागली तरी मला कॉल करा, मी आहे तुमच्या सोबत, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा सुमन म्हणते की हो, त्याचबरोबर इकडे आता अर्जुनला सायलीचा मेसेज आलेला असतो. काय झालं, मिळाला का पत्ता, नक्की काय झालेला आहे या सगळ्या गोष्टी अर्जुनला तिने मेसेज केलेले असतात. आणि त्यानंतर अर्जुनचा रिस्पॉन्स येत नाही म्हणून तिने कॉल करत असते, परंतु अर्जुन काही कॉल उचलत नसतो. कारण अर्जुनला एवढा मोठा धक्का बसलेला असतो कीच याचा विचारही अर्जुनने कधी स्वप्नातही केलेला नव्हता. असा धक्का अर्जुनला बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं भयानक असं दृश्य असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे सायली मात्र वारंवार फोन करत आहे, परंतु अर्जुन मात्र फोन उचलत नाहीये. तेव्हा सायली आता विचार करायला लागली की हे काय होऊन बसलंय. अर्जुन पुढे पुढे येत असतो, तिथे सचिन बसलेला असतो आणि सायलीने आता शेवटी फोन केलेला असतो. म्हणून अर्जुन सायलीचा फोन घेण्यासाठी बाजूला जातो, कारण सचिनला कळलंही नाही पाहिजे की आपण इथे आलेलो आहोत. या गोष्टीची काळजी सुद्धा अर्जुन घेत असतो आणि म्हणून तो तिथून बाजूला जातो. तिथून बाजूला जाऊन सायलीला म्हणू लागतो, हा बोल. सायली म्हणते, अहो काय झालं, मी कधीपासून तुम्हाला फोन ट्राय करते, तुम्हाला मेसेजही केला, काय झालं नागराज काकांच, तुम्ही गेला होता ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, मी गेलो होतो, पण अचानक एक ट्रक मध्ये आला आणि त्यानंतर नागराज काका आणि माझी चुकामुक झालेली आहे. खरं तर अर्जुनला इकडे काळजी वाटत असते की आता जर मी इथे सायलीशी बोलत बसलो तर हा सचिन इथून निघून गेला तर मी त्याला पकडू शकणार नाही. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मी पाहतो काय होते ते आणि कळवतो तुला. कारण अर्जुनच्या डोक्यात एका क्षणात आलेलं असं की सायलीला सांगून टाकू का, पण तो शांत झालेला असतो. इकडे प्रिया मात्र नागराजला फोनवर फोन करत असते, पण नागराज मात्र म्हणत असतो की नाही, मी हे फोन उचलणारच नाही, असं नागराजच चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे नागराज म्हणत असतो की कोण समजते स्वतःला, आणि मी का हिचे फोन उचलायचे, काय संबंध मी हिचे फोन उचलायचे, असं इकडे नागराजच चाललेलं असत. महिप्त बिचारा खाली पडलेला असतो, महिप्तला त्रास होत असतो. या सगळ्या गोष्टी घडत आहेत, परंतु जेव्हा महिप्त आणि त्याचवेळी या सगळं चालू आहे त्यावेळेस महिप्त मात्र म्हणत असतो की बास, आता या सगळ्याचा शेवट होणार, अशा हालहाल करून मारणार आहे नागराज तुला, तू विचारही करू शकत नाहीये, कधी स्वप्नातही तो विचार केलेला नव्हता. अशा पद्धतीने मी तुला हालहाल करून मारणार आहे, असं इकडे महिप्त म्हणत असतो. तेव्हा नागराय म्हणत असतो की हलाल करून तू काय मारणार आहेस रे मला, तू मारू शकत नाहीये मला माहिती आहे मी काय आहे ते, असं तो बोलत आहे.
आणि बघ ही चिचुंद्री फोनवर फोन करते, काही गरज नाहीये आता कसं आहे बघ, मी मस्त इथे एन्जॉय करतोय, तिचा तिकडे तडखडा चालू आहे आणि तुझा सुद्धा इथे तडखड चालू आहे, असं म्हणत नागराजने या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने बोललेल्या आहेत त्या खरंच खूप भयानक असतात. आता प्रिया वैतागलेली असते, नागराजच काय चालू आहे, नागराज फोन का उचलत नाहीये. या गोष्टीचा त्रास प्रियाला होत असतो. प्रिया म्हणत असते की नाही, मला या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे, हे प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो, आता त्या प्रियाला फोन लावायला घेतो आणि काहीही झालं तरीही मी तिला कधीच कळू देणार नाही की तुला कुठे ठेवलेलं आहे ते, कारण तिच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. ती विश्वासघात करतच असते आणि करणारच, एवढी मला गॅरंटी आहे. पण तू आता माझा इतक्या वर्षाचा मित्र आहेस, एवढी मैत्री आहे आपली, ते मी विसरणार नाही, असं म्हणत नागराजने आता महिपच्या जवळ येऊन त्याला दारू पात देतो म्हणून सांगितलेलं असं आणि महिपच्या तोंडावर अक्षरशः तो दारू ओतत असतो. तेव्हा मात्र महिप्त भयानक असा चिडलेला असतो. महिप्तला माहिती आहे की काय घडत आहे आणि कशाच्या गोष्टी ह्या चाललेल्या आहेत. इकडे सचिनला आता साक्षीने कॉल केलेला आहे, कारण तिने अर्जुनला त्या कॅफेच्या दरवाजाजवळ पाहिलेलं असत. साक्षीला तिची काळजी आहे की तिला जर अर्जुनने पाहिलं तर काय प्रॉब्लेम होईल, म्हणून ती मात्र त्याला म्हणते की अरे अर्जुन काम आले, मी गाडीच्या जवळ आहे, तू ये इकडे, असं सांगून ती सचिनला बोलावून घेते. तेव्हा सचिन म्हणतो की हो आलोच आता. तो निघालेला असतो आणि त्याचवेळी अर्जुन पुन्हा शोधाशोध करू लागतो. सायलीचा फोन ठेवलेला असतो आणि हा कुठे गेला हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो, म्हणून अर्जुन त्याच्या मागे येऊ लागतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता प्रिया रूममध्ये आलेली असते. अश्विन त्याच काम करत बसलेला असतो आणि मग अश्विनला ती म्हणत असते की अश्विन काय देऊ मी तुझ्यासाठी, काय करू सांग ना, तुझे पैसे पण देऊ का रे, तुला दिवसभराचा थकवा आला असेल. तेव्हा अश्विन म्हणतो की काही गरज नाहीये त्या गोष्टींची आणि मग मात्र अश्विन तिला बोलतच असतो. अश्विनच एकच म्हणणं असतं की मला कळलं पाहिजे की तू माझ्याशी खोट का बोललेली आहेस आणि कशासाठी, कारण प्रत्येक वेळेस तू खोटच बोलत असते, तू फक्त खरं बोल, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझे मी पाहतो. तेव्हा ती म्हणते की अरे, प्रिया येते आणि अश्विनला बोलू लागते की नाही, कसं आहे माहिती आहे का, तू आता यावर असाच चिडून राहणार आहेस का, तू माझा जराही विचार करणार नाहीयस का, एकदा समजून घे ना. त्या दिवशी मी तुझ्याशी खोट बोलले, मान्य, मी त्यासाठी माफी मागितलेली आहे. तेव्हा अश्विन म्हणतो तू खोट बोललीस, पण त्यानंतर एकदाही मला सांगितलेलं नाहीये की तू कुठे गेली होती, तुझं काय चाललेलं होतं, या कोणत्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाहीयेत. मग मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती, सांग ना, कारण तू खरं बोलतच नाहीये, मग का विश्वास ठेवू तुझ्यावर, असं म्हणत अश्विन तिच्यावरती ओरडत असतो. आणि इकडे नागराज आता म्हणत असतो की आता मला फोन करावा वाटतोय, असं म्हणत नागराजने मोबाईल घेतलेला असतो आणि तो इकडे प्रियाला फोन लावू लागतो. प्रियाला फोन लावल्यानंतर प्रिया मात्र इकडे बोलत असते. तेव्हा तिच्याचा फोन वाजत असतो. ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर प्रिया फोन घेण्यासाठी फोनच्या जवळ जाते. आता मात्र अश्विनला खूप राग येतो. अश्विन म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय तरीही तुला तुझा फोन इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ती म्हणते कोणाचा तरी फोन आलेला असेल. मग तिच्या हातातून फोन काढून घेतो अश्विन आणि बाजूला ठेवतो आणि म्हणतो की बाद झालं, आता मला सांग की त्या दिवशी रात्रभर तू कुठे होतीस आणि त्याचवेळी तुझं हे सगळं जे काही चाललेलं आहे ना त्याचा अर्थ काय आहे, तू कुठे राहतेस, काय करतेस, तुझं काय चाललेलं असं, या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. म्हणजे तू मालदीवला यायला नकार दिला होता, या सगळ्या मागेही हेच कारण आहे का, असं म्हणत अश्विनने जी खरडपट्टी काढायला सुरुवात केलेली असते प्रियाची, ती मात्र खरंच खूपच भारी असते. इकडे अश्विन म्हणतो की एवढा फोन येतोय, थांब मी पाहतो, असं म्हणत अश्विन फोन उचलतो आणि
अश्विनला दिसत की नागराजचा फोन आलाय तेव्हा तो म्हणतो, नागराज काका, नागराज तुझ्याकडे काय काम आहे? तेव्हा इकडे प्रियाला तो म्हणतो की दे इकडे माझ्याकडे, मी बघतो. आणि असं म्हणत प्रियाच्या हातून त्याने फोन घेतलेला असतो आणि तो फोन चेक करू लागतो की नागराजने का फोन केलेला आहे. तेव्हा मात्र इकडे नागराज काहीच म्हणत नाहीये. तो म्हणतो की ऐकायला येत नाहीये मला, असं म्हणत नागराजने सुद्धा इकडे ह्या गोष्टी बोललेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळत ते म्हणजे आता प्रियाने अश्विनच्या हातातून फोन घेतलेला आहे, स्पीकर ऑफ केलेला आहे आणि नागराज काका आवाज येत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, बहुतेक मी तुम्हाला नंतर करते असं म्हणत तिने तो फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणत असतो की काय चाललंय तुझं, कळलं पाहिजे मला. तेव्हा प्रिया म्हणते की मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी. आणि असं म्हणत प्रिया आता कॉफी आणायला ते आणि तेव्हा मात्र अश्विनला तिच्यावरती दाट संशय आलेला आहे, नक्कीच हीच काहीतरी गोडभंगाल आहे म्हणून तर ही अशा पद्धतीने वागत आहे. हे आता इकडे अश्विनच्या लक्षात आलेलं असं प्रिया बाहेर येते आणि नागराजला बोलू लागते. नागराज म्हणतो का मगाशी का फोन उचलला नाही? तेव्हा ती म्हणते की फोन अश्विनने उचलला होता, काहीतरी प्रॉब्लेम झाला असता माहिती का तुम्हाला या सगळ्या गोष्टीमुळे. तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे ना मग. तेव्हा ती म्हणते की कुठे ठेवले महिप्तला तुम्ही, काय चाल तुमच नागराज शेठ, मला कळेल. आणि त्याचवेळी इकडे नागराज म्हणतोस तुला का सांगू मी काय संबंध? तेव्हा ती म्हणते की त्या महिप्तच तोंड कसं बंद करायचं हे मला चांगलंच माहिती, म्हणून मी तुम्हाला विचारत आहे की मला सांगा, पण जर तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हीच गोत्यातील. तेव्हा तो म्हणतो की काय करायला लागेल महिप्तच तोंड बंद करायला? ती म्हणते साक्षीची साक्षीवरून धमकी द्यायची, त्याला तो काय करणार आहे असं म्हणत प्रियाने आता जो हुकमी एक्का असतो तोच बाहेर काढलेला असतो आणि इकडे नागराजला सांगून टाकलेलं असत, परंतु तो प्रियाला कुठे माहिती आहे नागराज तर तिच्यापेक्षा पोहोचलेला आहे, तो तिला ह्या गोष्टी कधीच कळू देणार नाही. आणि मग मात्र प्रिया विचार करत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन कॅफेमध्ये आतल्या साईडला येत आहेत, कारण त्याच वेळेस इकडे अर्जुन ज्यावेळेस आलेला असतो नेमक त्याच वेळेस तिथे सचिन आलेला असतो. त्याच्या मागे मागे अर्जुन पोहोचलेला असतो आणि मग मात्र अर्जुनने सचिनच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि त्याला पकडलेलं असत. तेव्हा तो म्हणतो, अर्जुन तू इथे. तेव्हा अर्जुन त्याला एकच विचारतो की हे सगळं काय चाललंय. त्याची कॉलर धरलेली असते. आता सचिनला तर कळायचं बंद झाले की अर्जुन अचानक हा निर्णय का घेतलेला आहे. आणि त्याचवेळी इकडे अर्जुनने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या खूपच जबरदस्त अशा असतात, कारण अर्जुनला एवढा राग आलेला आहे की आपल्या बहिणीशी चुकीचा वागणारा हा माणूस आहे, त्याला जन्माची अद्दर घडवलीच पाहिजे, एवढंच अर्जुनच्या डोक्यात आहे. आणि अर्जुन त्याला ओढत घेऊन चाललेला असतो. तेव्हा तो म्हणतो असतो की काय करतोस तू, हे सगळं सोड मला. परंतु अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्जुन त्याला ओढत घेऊन चाललेला आहे. आता सचिनला कळेल असं की काय झालेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याला विचारू लागतो की सांग काय चाललेलं होतं. तेव्हा तो म्हणतो की मी ना तिच्या गालावरती फक्त ते एवढा बोलेपर्यंत अर्जुनने खानदिशी कानाखाली वाजवलेली असते आणि अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की काय झालेलं आहे, कारण गोष्टी कशा पद्धतीने वाढत गेलेल्या आहेत ही गोष्ट आता समोर आलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन ज्या पद्धतीने सचिनला बोलत होता, विचारत होता, परंतु त्याला जाणूनच यायचं नव्हतं काय झालेलं आहे. आणि आता मात्र अर्जुनला एवढा राग आलेला असतो, अशी कानाखाली लगावलेली असते की याला कळायचंच बंद झालेलं असतं, कारण अर्जुनला खूप राग आलेला असतो ज्या पद्धतीने हा वागलेला आहे. अस्मिताच्या प्रेमाची प्रतारणा करत आहे त्या गोष्टीचा त्याला राग आलेला असतो. इकडे आता नागराज घरी आलेला असतो. सुमन त्याला काहीतरी बोलत असते. तेव्हा नागराज सुमनवरती हात उचलतो आणि सायलीने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे नागराजने हात उचललेल्या सुमनने
त्या क्षणी बाजूला केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता समोर आलेलं असतं. ते म्हणजे इकडे ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, लग्नाची बायको आहे मी, माझ्याशी या पद्धतीत वागलेल मी चाखपून घेणार नाही. तुमचं जे काही चाललेलं आहे ते मला माहिती आहे, परंतु माझ्याशी जर असं वागत असाल तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल, असे इकडे ती सांगत असते. आणि म्हणत असते, तुमच्या मालकीची वस्तू नाहीये मी की माझ्याशी तुम्ही असं वागायला. आणि सुमनला अचानक काय झालेलं आहे, सुमन ही अशी कशी काय वागायला लागली, हा प्रश्न मात्र इकडे आता पडलेला असतो. आणि तो म्हणजेच या इकडे नागराजला की सुमनमध्ये एवढा बदल कसा झाला. कालपर्यंत जी सुमन सहन करत होती ती सुमन आज ज्या पद्धतीने रिएक्ट करत आहे ते पाहून नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मात्र नागराज हादरलेला आहे. इकडे प्रियाच सत्य आता अर्जुनच्या समोर आलेला आहे, अश्विनच्या समोर आलेला आहे. तर सचिनने जे काही कांड केलेलं आहे ते अर्जुनला कळलेलं आहे. त्याला मात्र खूप राग आलेला आहे. इकडे प्रियाच्या बाबतीत ही गोष्टी घडलेल्या आहेत. सायली मात्र घरी आल्यानंतर अर्जुनला विचारत असते की काय झालं अहो, मगाशी तुम्ही फोनवर पण याशी नीट नाही बोललेला, काय झालं नक्की सांगाल का, अर्जुन विचारू लागते. पण अर्जुन मात्र सुन्न झालेला असतो. त्याला काही कळतच नसतं काय बोलू आणि कशा पद्धतीने बोलू, कशा पद्धतीने रिएक्ट करू. या द्विधा मनस्थितीमध्ये तो असतो. खरं तर त्याला वाटत आहे की आपण सगळं सायलीला सांगून टाकलं पाहिजे, पण सायलीने तरी कुठे अस्मिताच्या बाबतीतली ती गोष्ट अर्जुनला अजून सांगितलेली असते की अस्मिताला संशय येतो सचिनच्या वागण्याचा. ही गोष्ट अजून कोणालाच माहिती नसते, फक्त तिने ती गोष्ट सायलीला सांगितलेली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.